तोंडाला लावायला चटपटीत अशा ह्या मिरच्या अगदी 5 मिनिटात तयार होतात। जिथे एक चपाती खाल तिथे 2 चपात्या खाल। आणि रोज रोज बटाट्याचे पराठे जर खाऊन कंटाळला असाल तर आज मी मकईचे पराठे दाखवते। एकदम कमी वेळात होतात आणि एक खाल्ला तरी पोट भरेल पण मन भरणार नाही एवढे छान। चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू। एक तुम्हाला मी तोडून दाखवते, आतपर्यंत याचं फिलिंग पूर्णपणे भरलं जातं, जास्त मेहनत लागत नाही। बघाल तर बघा अगदी छान असं हे फिलिंग भरलं गेलं आहे। रोज जर तेच जेवण जेवून कंटाळला असाल तर नक्की हे पराठे एकदा करून बघा। नमस्कार, सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी 1 वाटी मकईचे दाणे सोलून घेतले आहेत, स्वच्छ धुवून घेतले आहेत। आतमध्ये जो कचरा असतो तो काढून टाकायचा, म्हणजे खाताना ते येत नाही तोंडामध्ये। आता हे जे 1 वाटी मकईचे दाणे आहेत ते मी एका भांड्यामध्ये काढून घेते। अर्धी वाटी पाणी ठेवून, म्हणजे मकईचे दाणे बुडतील एवढं पाणी ठेवून चांगलं 1 मिनिट ते 2 मिनिटं हे वाफून घ्यायचं। अगदी 2 मिनिटात हे शिजले जातात। शिजल्याबरोबर त्याचा आकार पण डबल होतो। आता हे शिजवले म्हणजे आपण जे फिलिंग करणार आहोत मकईच्या दाण्यांचं ते शिजवणार नाही, त्यामुळे अगदी 2 मिनिटात हे शिजून गेलेले मकईचे दाणे पूर्णपणे गाळून घ्यायचे। यामध्ये पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे, पूर्णपणे हे पाणी गाळून घ्यायचं। आणि हे जे उरलेलं पाणी आहे ते टाकून न देता त्यामध्येच आपण पीठ मळायचं आहे। आता हे जे गाळलेले दाणे आहेत ते बाजूला ठेवून इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेते। आपण जे रोज चपातीला मळतो तेच पीठ आहे। आणि 1 चमचा इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेते। त्यामध्येच पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल काश्मीरी तिखट टाकून घेते फक्त रंगासाठी। आणि इथे 1 चमचा मी ओवा घेतला आहे, कारण मकईचे पराठे पचायला जरा जड जातात, त्यामुळे ओवा घेतला आहे। हातावर चोळून घ्यायचा चांगला। त्याचबरोबर 1 चमचा मी कसुरी मेथी घेतली आहे, त्याने पण चव छान लागते पराठ्यांना। अगदी विकत आणतात तसे पराठे लागतात। आणि ते पण कुस्करून चांगलं आधी कोरडंच हे एकत्र मिक्स करून घेते, म्हणजे आपल्याला पीठ मळताना सोपं जातं। आणि मकईचे जे दाणे वाफवले जे पाणी होतं त्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं। अगदी चपातीला मळतो त्याचप्रमाणे हे जास्त घट्ट किंवा जास्त सैलसर घ्यायचं नाही, कारण आपण जे पराठे भरू ते घट्ट झालं तर लाटले जात नाही आणि पातळ झालं तर चिकटले जातात। 1 चमचा मी तेल टाकून हे पुन्हा पीठ मळून घेते, म्हणजे छान असं हे पीठ सगळ्या बाजूने चांगलं मळलं जातं। आता असं पीठ चांगलं मळून ठेवल्यानंतर हे 10 मिनिटं असं झाकून ठेवायचं। थोडंसं 1 चमचा तेल पुन्हा लावून घेते, म्हणजे पीठ कोरडं पडत नाही आणि चांगलं फुगलं जातं। असंच हे पीठ मी 10 मिनिटं झाकून ठेवून देते। ह्या पराठ्यांबरोबर मिरच्या असतील तर खूपच छान लागतात। आता इथे मी कोवळ्या अशा ह्या मिरच्या घेतल्यात, कमी तिखट आहेत। मी आता या मिरच्यांना असा उभा चीर मारून घेते आहे आणि त्यामधल्या ज्या बिया आहेत त्या पूर्णपणे काढून टाकणार आहे, कारण बियांमुळेच मिरच्या तिखट लागतात किंवा झोंबतात तोंडाला। बिया पूर्णपणे काढून टाकायच्या, अशा पण बिया आरोग्यासाठी चांगल्या नसतात, त्यामुळे बिया मी पूर्ण ह्या काढून घेतल्या आहेत मिरचीच्या। असे सगळे मी आधी बी काढून घेते। इथे मी पाव चमचा हळद घेतली आहे, पाव चमचा काळं मीठ घेतलं आहे। रोजच्या मिठापेक्षा काळं मीठ चवीला छान लागतं। त्याचबरोबर इथे मी आमचूर पावडर घेतली आहे। आमचूरचं पावडरीमुळे तिखटपणा कमी होऊन चव एकदम छान लागते। आधी हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये इथे पाव चमचा धने जिरे पूड टाकून हे आधी मिक्स करून घ्यायचं। आणि मिरच्या जिथे आपण चीर मारलाय त्याच्यामध्ये हे कोरडंच असं भरून घ्यायचं। असं पूर्ण भरून किंवा दाबून घ्यायचं नाही, थोडंसं असं पसरून घ्यायचं, म्हणजे त्या मिरच्यांना सगळीकडे लागलं जातं। हाताने असं चोळून घेतलात चवीला ह्या मिरच्या खूप छान लागतात। वरण भाताबरोबर किंवा नुसताच जर काही भाजी नसेल तर ह्या मिरच्या चवीला खूप चांगल्या लागतात। एकदा अशा नक्की करून बघा। आता ह्या मिरच्या मी भरून घेतल्या आहेत। 1 चमचा अगदी मी तेल टाकून घेतलं आहे पॅनमध्ये आणि ह्या मिरच्या अशा ठेवून घ्यायच्या, जास्त तेलामध्ये नाही, थोडंसं असं तेल टाकून घ्यायचं आणि पॅन असं फिरवून घ्यायचं। स्लो गॅस करून घ्यायचा, जास्त गॅस फुल असेल तर ठसका लागतो। आणि झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनिटं हे मिरच्या परतून घ्यायच्या। असं झाकण ठेवल्यामुळे मिरच्यांचा जो धूर होतो तो होत नाही आणि मिरच्या पण चांगल्या शेकल्या जातात किंवा भाजल्या जातात। इथे बघाल तर मिरच्या छान झाल्या आहेत। आता दुसऱ्या बाजूने अशा परतून घ्यायच्या, त्यामुळे मिरच्या पण चांगल्या आतपर्यंत शेकल्या गेल्या आहेत। अगदी 2 ते 3 मिनिटात ह्या मिरच्या तयार होतात, चवीला खूप छान लागतात। अगदी झटपट ह्या मिरच्या आपल्या तयार झाल्या आहेत। इथे आपण जे मकईचे दाणे वाफून घेतले ते पूर्णपणे थंड झाले आहेत। आता हे जे मकईचे दाणे आहेत ते थोडे थोडे असे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचे। एकदम बारीकही नाही वाटायचे, पल्स मोडवर ठेवून हे मिक्सरला लावून घ्यायचे। जास्त बारीक वाटलात तर याचं पाणी सुटत जातं आणि पराठे आपले फाटले जातात। एका भांड्यामध्ये हे आधी सगळं मिश्रण काढून घेते। दुसऱ्या
दुसरे जे राहिलेले मकईचे दाणे ते पण पुन्हा असे वाटून घेते। इथे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही, थोडं जरी पाणी झालं तरी आपले मकईचे दाण्यांचा जो पराठा आहे तो फाटला जातो। आता ह्यामध्ये मी एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, एकदम बारीक चिरून घ्यायचा, आणि बरोबर ओली कोथिंबीर पण मी चिरून घेतली आहे। हे एकदम कोरडं घ्यायचं, कोथिंबीरीमध्ये पाणी ठेवायचं नाही, आणि हे जे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं। आता ह्यामध्ये मी हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या आहेत। तुम्हाला जर मुलांना द्यायचे असतील तर ह्या मिरच्या न टाकता लाल तिखटाचं प्रमाण वाढवला तरी चालेल, पण हिरव्या मिरच्या घातल्यानंतर छान लागतात। आता हे सगळं मिक्स करून घेतलं आहे, त्यामध्येच 4 लसूण पाकळ्या पण चिरून घेतल्या आहेत, त्यामुळे छान अशी चव येते। हे मिश्रण आधी मिक्स करून घ्यायचं, आणि त्यामध्येच मी आता इथे बाकीचे कोरडे जे मसाले घालायचे ते घालून घेते आहे। पाव चमचा मी हळद टाकून घेतली आहे, त्यामध्येच 1 चमचा आमचूर पावडर टाकून घेते आहे, कारण मकईचे दाणे हे गोड असतात आणि थोडेसे असे चटपटीत मसाले घातला तरच त्याला चव चांगली येते। पाव चमचा कश्मीरी लाल तिखट टाकलं आहे, आणि इथे चाट मसाला अर्धा चमचा टाकला आहे। अर्धा चमचा इथे मीठ टाकून घेते, कारण हा जो पराठा आहे तो मकईचे दाणे गोड असल्यामुळे गोडसर लागू शकतो किंवा गोड लागते चव, त्यामुळे हे थोडंसं मी तिखट जास्त वापरलं आहे। हे जे मिश्रण आहे ते बाजूला ठेवून द्यायचं। इथे आपलं पीठ मळून पण 10 मिनिटं झाली आहे, छान असं पीठ फुगून गेलं आहे बघू शकता, आणि आपण जे सगळे मसाले घातले त्या पिठामध्ये चांगले मिक्स झाले आहेत। पुन्हा एकदा मळून घ्यायचं। आपल्याला जेवढा पराठा करायचा आहे त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे। पीठ कोरडं लावून थोडंसं आधी लाटून घ्यायचं, म्हणजे पराठा आपल्याला करताना सोपं जातं। आता इथे मी 1 चमचा तीळ टाकून घेतले आहेत, आणि ओली कोथिंबीर त्यावर लावून घेते, म्हणजे छान दिसायला पण चांगले दिसतात आणि खायला पण चव चांगली लागते। थोडंसं असं आधी हलक्या हाताने लाटून घ्यायचं, म्हणजे कोथिंबीर आणि जे तीळ आहे ते ह्या चपातीला चांगले चिकटले जातात। आता उलट्या बाजूने पुन्हा लाटून घ्यायचं। बघाल तर एकदम कडेला एकदम पातळ ठेवायचं आणि मध्ये जाडसर लाटून घ्यायचं, आणि हे मिश्रण सगळं जे आहे ते असे त्रिकोणी आकारामध्ये लावून घ्यायचं, हाताच्या साह्यानेच लावून घ्यायचं। वर थोडंसं कोरडं पीठ टाकायचं म्हणजे चिकटत नाही, आणि हाताने थोडंसं असं पाणी लावून हा पराठा चिकटवून घ्यायचा, म्हणजे तो आपण तव्यावर टाकल्यानंतर उघडणार नाही आणि छान असा शेकला जाईल। आणि थोडंसं अलगद हाताने असं लाटणीने फिरवून घ्यायचं, कोरडं पीठ लावून असं लाटून घ्यायचं, म्हणजे सगळ्या बाजूला ते फिलिंग चांगलं आपलं पराठ्यांमध्ये जातं आणि पराठा एकदम चवीला छान लागतो। अलगद हाताने हे लाटून घ्यायचं। आता हे तव्यावर टाकताना पण ज्या बाजूला आपण चिकटवून घेतलं आहे ती बाजू तव्यावर टाकायची। असं केल्यामुळे काय होतं, पराठा पटकन उघडला जात नाही, कारण वरच्या बाजूला जर तुम्ही टाकला तर कोरडा पडून तो उघडला जातो। इथे थोडंसं तेल टाकून ही बाजू आता परतून घ्यायची, म्हणजे सगळ्या बाजूने पराठा चांगला शेकला जातो। नाहीतर कच्चा असताना जर तुम्ही परतायला गेलात तर पराठा फाटला जातो। असं 2 ते 3 वेळा हे परतून आणि चांगलं दाबून असं भाजून घ्यायचं। बघू शकता टम्म असा हा पराठा फुगला जातो, आणि आतमध्ये जे फिलिंग आहे ते आपलं कच्चं आहे, त्यामुळे अगदी 2 ते 4 वेळा असे गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। थोडं तेल टाकायचं। इथे जर तुम्हाला बटर वापरायचं असेल तर बटर वापरलात तरी चव छान लागते, किंवा तूप वापरलात तरी चांगलं लागतं। आणि अशा प्रकारे हा मकईचा पराठा आपला तयार होतो, छान लागतो। मुलांना रोज तेच चपाती भाजी देण्यापेक्षा असा पराठा दिलात तर सगळंच पोषण मिळतं त्यांना। आणि बघू शकता तीळ आणि कोथिंबीरीमुळे चव पण चांगली लागते आणि दिसायला एकदम छान दिसतं बघा। आता दुसरा अशाच प्रकारे मी करून घेते। कोरडं पीठ लावून आधी गोळा घेतला, थोडंसं लाटून त्यावर तीळ आणि कोथिंबीर लाटून घेतले, पातळ लाटून घ्यायचा, मध्ये जाड ठेवायचं। अशा प्रकारे हे लाटून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला टाकून हे फिलिंग पूर्ण भरून घ्यायचं। तुम्हाला पॉकेट पराठा करायचा असेल तर त्याप्रमाणे केला तरी चालेल। थोडंसं पाणी लावायचं, म्हणजे ज्यावेळी आपण तव्यावर टाकू त्यावेळी हे उघडणार नाही। हलकत हाताने हे पुन्हा थोडंसं असं लाटून घ्यायचं, म्हणजे फिलिंग सगळ्या बाजूला पसरलं जातं आणि एकाच बाजूला राहत नाही। अशा प्रकारे आपण सगळे मकईचे पराठे करून घ्यायचे। एक पराठा खाल्ला तरी पोट भरलं जातं। असं अलगद टाकून तव्यावर तेल लावून हे 2 ते 3 वेळा हे परतून चांगले भाजून घ्यायचे, म्हणजे छान लागतात, चवीला तर खूपच छान लागतात। आता हा आमचा मकईचा पराठा तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडला तर खूप जणांबरोबर शेअर करा, म्हणजे त्यांना पण असेच वेगवेगळ्या रेसिपी पाहायला मिळेल। आता ह्या आपल्या मिरच्या पण बघा चटपटीत तयार झाल्या आहेत। ह्या पराठ्यांबरोबर नुसत्या मिरच्या खाल्ल्या तरी चवीला छान लागतात, किंवा आंबट लोणचं जरी घेतलं
घेतलात तरी खूप छान लागतं. प्रवासामध्ये न्यायचं असेल तरी चांगला. एक मी तुम्हाला तोडून दाखवते. फिलिंग बघा किती छान भरलं गेलं आहे, आतपर्यंत पूर्ण गेलं आहे. एक खाल्लं पराठा तरी पोट भरलं जातं, पण मन भरत नाही. एवढे छान होतात हे पराठे. लोणच्याबरोबर किंवा नुसती मिरचीबरोबर, दहीबरोबर पण खायला चांगले. प्रवासात तर न्यायला एकदम छान आणि पोट पण भरून जातं. मुलांना पण नक्कीच आवडतील. एकदा नक्की करून बघा आणि केल्यानंतर नक्की कमेंट करून सांगा. असेच वेगवेगळे रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा.